नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या अकाउंट विषयामधील प्रकरण नंबर 8 त्यामधील गणित नंबर 8 बघणार आहात. गणित एक वेळेस वाचून घेऊया. वाचून घेणं झाल्यानंतर गणित या ठिकाणी सोडूया. बघा, एक वेळेस वाचून घेऊन तुम्ही बोर्ड परीक्षेमध्ये एक वेळेस गणित वाचून घेत जा, नंतर रफली ते लिहित जा. उत्तर पत्रिकेच्याच तिथं रफ नाव टाकून लिहू शकता मध्येच. बघा, गिरीश कंपनी लिमिटेडने 10 रुपयाचे 25,000 समभाग, म्हणजे एक भाग 10 आहे, असे भाग 25,000 आहेत, समभाग विक्रीस काढून त्याकरता अर्ज आमंत्रित केले. 25,000 भाग विकायला आणली कंपनीनं. त्यावर रकमा पुढील प्रमाणे येणार आहेत. प्रार्थना राशी म्हणजे अर्जासोबत येणार आहेत 2.5 रुपये, आवंटनावर म्हणजे वाटपासोबत येणार आहेत 5 रुपये, आणि प्रथम व अंतिम हप्ता एकत्र येणार आहे 2.5 रुपयाचा. तर 10 रुपयापैकी 2.5, 2.5, 5 आणि हे 5 10 रुपयाचे टोटल दिलेले आहे आपल्याला. पुढे भाग किती आहेत? 25,000. खाली काय म्हणते बघा, 30,000 समभागा करता अर्ज आले. म्हणजे आपल्या कंपनीमध्ये भाग जरी 25,000 असतील तरी अर्ज किती आले? म्हणजे 30,000. जास्त मागणी आहे. मग तुम्हाला माहित आहे, जेव्हा जर भाग कमी असतील अर्ज जास्त आले तर अशा वेळेस कंपनी त्या लोकांना कोणता वापर करू शकते? प्रो रेटा, अनुपातिक प्रमाण वापरू शकते. असं इथं 25,000 भाग आहेत, 30,000चा अर्ज आले, त्या सर्वांना अनुपातिक प्रमाणामध्ये म्हणजे प्रो रेटा मेथड मध्ये भागांचं काय केलं? म्हणून वाटप केलं. सांगा मग, जर प्रो रेटा मेथड मध्ये जर वाटप केलं तर कोणी 10 मागले असतील त्याला 10च्या ऐवजी 5 दिले असतील, कोणी 50 मागले त्याला 50च्या ऐवजी 20-30 दिले असतील, कोणी 1000 मागितले त्याला 1000च्या ऐवजी काय केले असतील? 500 दिले असतील. याला म्हणतात प्रो रेटा. म्हणजे ज्या व्यक्तीचा कंपनीमध्ये अर्ज शुल्क येतो अशा लोकांचं. आता मला सांगा, जन समजा उदाहरण 100 भागासाठी कंपनीत अर्ज केले तर त्या सगळ्यांना त्या अर्जासोबत काय दिलं असेल? अर्ज शुल्क दिला असेल. मग कंपनी त्यांचं अर्ज शुल्क परत देते का? नाही, कंपनी जवळच ठेवते आणि कंपनी त्यांना सांगते हे अर्ज शुल्क तुम्ही काय करा, आमच्याकडे राहू द्या एक्स्ट्रावाला, आणि तुम्ही जेव्हा वाटप शुल्क देणार ना त्या टाइमला वाटप शुल्कामध्ये पैसे काय करा? कमी द्या. त्यालाच प्रो रेटा मेथड म्हणतात. त्याच्यानंतर शेवटी पुढे 2,500 2,500 समभागावरील प्रथम व अंतिम हप्ता मागणी सोडून, म्हणजे 2,500 भागांवर प्रथम व अंतिम हप्ता रक्कम सोडून अन्य सर्व भागांवरील रक्कम काय झाल्या? म्हणे मिळाल्या. आता एकदा गणित साईडला समजून घेऊन लिहून ठेवूया. समजते का? बघा, भाग 25,000 आहेत, किंमत रुपये 10 आहे. पैसे कसे येणार? अर्जासोबत 2.5, वाटपासोबत 5, पुन्हा प्रथम व अंतिम हप्ता 2.5चा. ठीक आहे. अर्ज किती आले म्हणा कंपनीत? 30,000. अर्ज 30,000, भागच आहेत 25 तरी अर्ज 30,000 आले, एक्स्ट्रा अर्ज आहेत. पुढे हे झालं, इथपर्यंत झाले. अर्ज आले, कंपनी प्रो रेटाचा वापर करते. रे प्रो रेटा म्हणजे याचा अर्थ ज्यानं जितके मागितले त्याला तेवढे नाही, अनुपातिक प्रमाण वापरले कंपनीनं. एवढं सगळं लिहून घेतलं. साईडला बघा, ही कंपनी आहे, अर्जदार आहे. अर्जदार कंपनीमध्ये अर्ज करणार, अर्जासोबत तो कोणता शुल्क देणार? अर्ज शुल्क देणार. ठीक आहे. दुसरी गोष्ट इथं सांगितली, 2,500 भागांवर प्रथम व अंतिम हप्ता रक्कम सोडून बाकी रक्कम मिळालीत म्हणते. म्हणजे ह्याचा अर्थ हे जो हप्ता आहे, हे प्रथम व अंतिम हप्ता, हे देते वेळेस 2,500 लोकांना, 2,500 लोकांचे सोडून बाकीच्यांनी दिले म्हणे. म्हणजे मला सांगा, हा हप्ता शेवटी आपण जो मिळायची नोंद करता की नाही, त्या मिळायच्या नोंदीमध्ये 2,500 लोकांनी हा दिला नाही म्हणे. मग दिला नाही तर त्यानंतर तिथं आपण 2,500 लोकांना दिला नाही, तिथे तेवढे कमी लिहूया पैसे, बाकी सगळं बरोबर आहे आपल्या सगळंच. तर बघा, एक एक आता सगळ्यात पहिल्यांदा हे अर्जदार कंपनीमध्ये काय करतील? अर्ज करतील. कंपनीमध्ये भाग आहेत ना 25,000, पण अर्जदार अर्ज करायला म्हणजे 30,000. सांगा मग, या अर्जदार कंपनीमध्ये जर अर्ज करतो तो त्या अर्जासोबत तो कंपनीकडे काय देतो? अर्ज शुल्क देतो. तर पहिली नोंद काय? बँक खाते नावे, बँक खाते नावे, आणि ते अर्ज करायला ना तर प्रत्येक अर्जासोबत ते 2.5 रुपये देणार आहे. तर अर्ज शुल्क यायला कंपनीकडे. आणि भाग समभाग आहेत, तर समभाग अर्ज खात्याला, याला प्रार्थना शब्द वापरू शकता आपण. तो नोंद काय झाली बघा. मग बँक खाते नावे, अर्ज खात्याला, या अर्जाच्या पुढे समभाग शब्द लावलाय, त्याला प्रार्थना म्हणतात. किती लोकांना? कितीवर? 30,000 लोकांना अर्ज केला, तर प्रत्येकानं त्या 30,000 भागावर 2.5 रुपये दिले असतील कंपनीकडे. ठीक आहे ना.
30,000 भागावर किती किती रुपये दिले असतील? 2,500 रुपये दिले असतील. याचं स्पष्टीकरण काय लिहितात? 30,000 भागावर 2.5 रुपये प्रमाणे अर्ज शुल्क मिळाल्याबद्दल कंपनीकडे मिळतो आधी. तुम्हाला सर आम्हाला 2.5 गुंताच येत ना, तर गुंता येत नाही तर 5 गुणा अर्ध करा ना. 2.5 गुंता येत नाही, 5 गुणा 5 त्रिक 15, बाकी 0, 1.5 लाख रुपये आलेत. 5 गुणल्यावर 1.5 लाख आलेत. 2.5 म्हणजे त्याचे अर्धे 75,000. स्पष्टीकरण इथं आकडे लिहा, 75,000 75,000. स्पष्टीकरण काय लिहिणार? 30,000 भागावर 2.5 रुपये प्रमाणे अर्ज शुल्क मिळाल्याबद्दल. चला सांगा, मिळालेला अर्ज शुल्क कंपनी जवळ ठेवते की कुठं पाठीते? तर मिळालेला अर्ज शुल्क कंपनी कुठं पाठीते? भाग भांडवल खात्याला. तर दुसरी नोंद भाग भांडवला पाठील्यावर, तर नोंद आहे समभाग अर्ज खाते नावे, आणि तुम्ही भाग भांडवला पाठवल्यामुळे समभाग भांडवल खात्याला. ठीक आहे, हे अर्ज शुल्क मिळाला, हे मिळालेला अर्ज शुल्क भाग भांडवला पाठीला. आता फक्त प्रश्न एवढा आहे, आपल्या कंपनीमध्ये 25,000 भाग होते तरी अर्ज 30,000 आलते, 5,000 अर्ज एक्स्ट्रा आलेत. त्या 5,000 लोकांचं काय करायचं? एक्स्ट्रावाल्या 5,000 लोक नाहीत ते तसे, तर लोक कमीच आहेत, पण एका एकानं जास्त भाग मागितले तसे. तर कोणी 30,000 भाग, कोणी 3 भाग मागितलेत, कोणी 10 मागितलेत, कोणी 100, कोणी 500, कोणी 1000. मग आपण ज्यांना 1000 मागितले त्याला 1000 देऊ शकता का? नाही, भागच कमी आहेत ना आपल्याकडे. 25,000 भाग आहेत, 30,000 आहेत, तर कोणी 5 मागितले त्याला 5 देण्याऐवजी त्याला 3 द्या, 2 द्या, 4 द्या. ज्यांनी 100 मागितले त्याला 100 देण्याऐवजी 50-60 वर द्या. म्हणजे असं करून कंपनी 25,000 भाग 30,000 लोकांमध्ये द्यायली आहे. ठीक आहे ना? मग अशा टायमिंग मध्ये आपण काय करणार? अर्ज शुल्क मिळालं तर मिळालेलं अर्ज शुल्क कुठं पाठवणार? भाग भांडवला. मग या भाग भांडवला किती लोकांचा पाठवतात? जेवढे आपल्या इथं भाग आहेत त्यांचा जातो भाग भांडवला, आणि ज्यांचा एक्स्ट्रा आहे त्यांचा एक्स्ट्रा पैसा कंपनी कोण्या खात्याला नेऊन ठेवते? वाटप खात्याला. त्यांना काय पर्याय असते माहिती आहे? त्यांना सांगते, तुम्ही आमच्या कंपनीमध्ये 30,000 अर्ज केल्या, परंतु आमच्या कंपनीमध्ये भाग 25,000 आहेत, तुम्हाला मी 25,000 भाग देणार, पण तुमचे जे 5,000 एक्स्ट्रा आमच्याकडे अर्जाचे पैसे आहेत, ते 5,000 एक्स्ट्रा तुम्हाला अर्जाचा पैसा परत भेटणार नाही, तो आमच्याकडे राहू द्या. आणि ज्यावेळेस तुम्ही आता अर्ज शुल्क झालं, तुम्ही वाटप शुल्क भरणार. वाटप शुल्क भरायच्या टाइमला तुम्ही ते कमी पैसे भरा. तिथं तुम्ही आम्हाला काय करा? 5,000 भागावर तुमचे पैसे काय करा? कमी द्या, आता आमच्याकडे राहू द्या. ठीक आहे? मग तो व्यक्ती म्हणतो चला ठीक आहे. मग कंपनी आता त्यांचा अर्ज शुल्क घेणार आहे आणि ते कोण्या खात्याला नेऊन ठेवणार आहे? वाटप खात्याला नेऊन ठेवणार आहे. आणि ज्यावेळेस वाटप रक्कम येईल, वाटप शुल्काची रक्कम मागतून मिळते की नाही? मागवायची नोंद बरोबर आहे, नंतर मिळायच्या नोंदीमध्ये तिथं वाटप शुल्क काय करायचं? कमी लिहायचा. समजते इथपर्यंत? म्हणून आता कंपनीकडे आलेला अर्ज शुल्क कंपनी भाग भांडवल खात्याला पाठवेल. कोणाचा? आपल्याकडे जेवढे भाग आहेत त्यांचा. पण जो एक्स्ट्रा आलाय तो कुठे नेऊन ठेवेल? वाटप खात्याला. वाटप खात्याला आता जर पैसे नेऊन ठेवले तर वाटप रक्कम जेव्हा मिळायची नोंद आहे त्यावेळेस कमी मिळेल, कारण ते लोक म्हणतील आम्ही तुम्हाला आधीच देऊन ठेवला. तर इथे लिहून ठेवा ते समभाग वाटप खात्याला. आता याच्यात बघा, अर्ज शुल्क आलता टोटल 30,000 लोकांचा, पण त्याच्यापैकी 25,000चा अर्ज शुल्क कुठं पाठवेल? भाग भांडवलला. आणि ज्या 5,000चा एक्स्ट्रा वाला आहे त्यांचा पैसा वाटप खात्यात नेऊन ठेवा. कारण वाटप खात्याला का नेऊन ठेवायचा? कारण जेव्हा वाटपाची रक्कम देणार आहेत तेव्हा ते कमी देणार आहेत. मग कमी देणार आहेत म्हणून वाटप खात्याला रक्कम नेऊन ठेवा. तर किती किती होतात बघा. 2.5 रुपये प्रमाणे 25,000 लोकांचा भांडवलला पाठवायचा आहे, आणि 5,000 लोकांचा 2.5 रुपये प्रमाणे वाटपला पाठवायचा आहे. तर 75,000 रुपये माझ्याकडे अर्ज शुल्क आलता टोटल 30,000 लोकांचा. त्याच्यापैकी 75,000 पुरा अर्ज शुल्क, ह्याच्यापैकी याला किती याला किती? इथं जाणार आहे 25,000 लोकांचा, इथं जाणार आहे 5,000 लोकांचा. हिसाब लावून घेऊया. 2.5 गुंता येत नसेल तर डायरेक्ट 5 गुणा. याचा किती होईल? 12,500 होईल. याचं झाले 12,500. मग 75,000 पैकी वाटप शुल्काला जातील 12,500, तर बाकी उरलेले 62,500 येतील. तुम्ही हे कसा हिसाब लावला आम्हाला नाही कळाला, डबल काढून दाखवा बघा. 30,000 लोकांचा अर्ज शुल्क आलता, त्याच्यापैकी 25,000 लोकांचा भाग भांडवलला पाठवायचा. 2.5 रुपयांनी एकाचा आहे अर्ज शुल्क, इथे 2.5. मग तुम्हाला 2.5 न करता येत नसेल तर 5 न करा तुमच्या मेमरीनुसार. 5 न केल्या तर 25 5 म्हणजे 125, 1.25 लाख होईल. ते 1,25,000 5 न
पण तुम्हाला 5 कुठं पाहिजे, तुम्हाला 2.5 पाहिजे. 2.5 पाहिजे म्हणजे याचा अर्धा म्हणजे 62,500. आणि 5,000 लोकांचा 2.5 रुपये प्रमाण आपल्याला याला पाठवायचं आहे. पण 2.5 गुणता येत नसेल 5 गुणा. 5 5 25. 25,000 रुपये वाले किती ना 5 2.5 केला त्याचा अर्धा 12.5. ठीक आहे. म्हणजे आलेला 75,000 रुपये जो अर्ज शुल्क आहे तो आपण 2 वेगवेगळ्या खात्याला पाठीला, भांडवल खात्याला पाठीला, वाटप खात्याला पाठीला. वाटप खात्याला कोणाचा पाठीला? एक्स्ट्रा वाल्यांचा. का वाटप खात्याला पाठीला? कारण ते वाटप शुल्क देण्याच्या टाइमला नंतर ते कमी देतील ना, म्हणून आताच वाटप खात्याला नेऊन ठेवायचं. 2 झाले. तिसरी इथपर्यंत झालं. तिसरी आता 30,000 लोकांना अर्ज करून आता काही फायदा नाही. 5,000 लोकांचा पैसा आपण तिथे नेऊन ठेवलाय. त्या 5,000 लोकांना काही भाग भेटणार नाहीत, कारण भागच नाहीत आपल्याकडे तेवढे. आता भाग भेटतील किती? 25,000 लोकांना. तर इथून खाली गणित 25,000च असते. मग आता वाटप शुल्क 25,000 लोकांना मागवत, प्रथम हप्ता 25ला मागवत. हेच चला, या 2 झाल्या. अर्ज शुल्काच्या दोन्ही झाल्यावर आता नोंद कोणती? वाटप शुल्क मागवायची का मिळतो? तर वाटप शुल्क मागवायचा. मागील नोंद काय? समभाग वाटप खाते नावे. समभाग वाटप खाते नावे. समभाग भांडवल खात्याला. ठीक आहे ना. समभाग वाटप खाते नावे, भाग भांडवल खाते जमा राहते, त्याच्या पुढे फक्त सम शब्द वापरलो. हे मागविल्याबद्दल आहे ना, त्याचं स्पष्टीकरण राहील वाटप शुल्क मागविल्याबद्दल. किंवा 25,000 भागावर 5 रुपये प्रमाणे वाटप शुल्क मागविल्याबद्दल. किती होतं हिसाब लावा. 25,000 भागांवर 5-5 रुपये एकाचे. 25 5 म्हणजे याचा अर्थ 125. 1.25 लाख. हे मागविल्याबद्दल आहे. आता काही जणांचा पुन्हा प्रश्न असते, 30,000 होते अर्ज, 25च कसं काय मागालेत? अरे 30,000 भाग आपल्याकडे अर्ज आले असतील तरी तुम्ही त्या 5,000 लोकांना भागच देणार नाही ना. तुम्ही त्याचे पैसे त्याला परत नाही केले तर नाही, पण त्याचे वाटप खात्यात नेऊन ठेवलेत. तुमच्या कंपनीत भाग किती आहेत? 25,000. 30,000 लोकांना 25,000च भाग द्यावे लागतील. कोणी 10 मागले त्याला 4 द्या, 8 द्या, 5 द्या, असं करून तुम्ही त्या लोकांना ऍडजस्ट करा. मग 30,000 आपल्याकडे अर्ज आले होते, तुम्ही त्यांना 25,000 भाग दिले, 5,000 भाग देऊ शकले नाही. मग ते म्हणले आम्हाला 5,000चा अर्ज शुल्क परत द्या. कंपनी सांगितली परत घेऊन काय करणार आहे, अजून आम्हाला देणारच आहो ना तुम्ही वाटपच्या वेळेस. मग वाटपच्या वेळेस देणार होता तेव्हा कमी द्या, आता आमच्याकडे ते पैसे राहू द्या. तर हे झाले बोलणं दोघांचं. तर यांनी हे 5,000चे पैसे मग परत काय घेतले नाही, त्यांना सांगितले कंपनीमध्ये राहू द्या, आणि ज्यावेळेस आम्ही वाटप शुल्क भरताना तेव्हा आम्ही तुम्हाला कमी देणार पैसे. हे व्यवहार आहे. मग आता यांनी कंपनीने यांना 25,000 भागावर कोणता शुल्क मागितला? वाटप शुल्क. नंतर हे भरतील. हे लोक जर वाटप शुल्क भरतील तर नोंद काय होईल? कंपनीकडे पैसा आला तर बँक खाते नावे, वाटप शुल्क जमा. वाटप शुल्क जमा म्हणजे काय ते पूर्ण नाव लावावं लागेल. समभाग वाटप खात्याला. त्याचे स्पष्टीकरण काय राहील? इथं होतं वाटप शुल्क मागविल्याबद्दल, इथं राहील वाटप शुल्क मिळाल्याबद्दल. आता प्रश्न एवढाच आहे, कंपनीने यांना सगळ्याला 1,25,000 मागले, हे 1,25,000 देतील का? हे काय म्हणतील, आम्ही तुमच्याकडे आधीच त्या अर्जाच्या टाइमला 5,000 भागावर एक्स्ट्रा पैसा दिलता, तुम्ही ते आम्हाला परत बी दिला नाही. तुम्हीच सांगितले वाटपाच्या वेळेस कमी द्या. आता वाटपाचे टाइम आहे, आता आम्ही तुम्हाला कमी देणार. तुम्ही मागला आम्हाला 1,25,000 मान्य आहे, पण आम्ही 1,25,000 देणार का नाही? किती कमी देणार? तुम्हाला आधीच आम्ही 12,500 एक्स्ट्रा देऊन बसल्या, तर ते 12,500 कमी देतील. म्हणजे इथे येतील 1,12,500 फक्त. कळलं? ते व्यक्ती 12,500 या 5,000 भागावर एक्स्ट्रा देऊन बसले होते. कंपनीने त्यांना काही पैसे कमीत एक्स्ट्रा ते परत केले नव्हते, कारण कंपनीने त्यांना सांगितलं होतं की ते पैसे तुमच्याकडे राहू द्या, आमच्याकडे तसेच राहू द्या, आणि वाटपाच्या टाइमला तुम्ही आम्हाला पैसे काय करा, कमी द्या. ते वाटपाचा टाइम आहे. मग हे लोक ते जाण ठेवतात, आठवण ठेवतात, आणि ते सांगतात आता आम्ही पैसे काय करणार, कमी देणार नाही. आणि कमी दिले, कारण यांचेच पैसे आधी कंपनीकडे एक्स्ट्रा आले ते अर्जाच्या टाइमला. चला, इथपर्यंत झालं. आता नंतर आहे प्रथम हप्ता. या 2 झाल्या ना याच्यासाठी. आता आहे 5वी नोंद प्रथम हप्त्याची. प्रथम हप्ता डायरेक्ट कंपनीकडे आधी मिळेल की हे मागते, तर कंपनी अगोदर मागवते, मागवणं झाल्यावर मिळतात. मागवल्या नोंद. समभाग प्रथम व अंतिम हप्ता खाते नावे. समभाग प्रथम व अंतिम हप्ता खाते नावे. भाग भांडवल खात्याला तिथे लिहायचं समभाग
भांडवल खात्याला. ठीक आहे ना. तर समभाग प्रथम व अंतिम हप्ता खाते नावे भाग भांडवल खात्याला ही झाली नोंद. आता मागविल्याची नोंद आहे. आता बघा 25,000 लोकांना 2.5 रुपये प्रमाणे कंपनी मागवणार आहे. मग 25,000 गुणिले 2.5 करायचे. 2.5 जर करता येत नसेल तर आधी 5 गुणा. 5 गुणा अर्ध करा. 5 गुणलं तर 1.25 लाख होतात. 1,25,000. 1,25,000 4 ते केल्यावर 62,500. तर कंपनी किती मागाल? 62,500. त्याचं स्पष्टीकरण काय राहील मग? 25,000 भागांवर 2.5 रुपये प्रमाणे वाटप काय प्रथम व अंतिम हप्ता मागविल्याबद्दल. प्रथम हप्ता मागविल्यावर आहे. तर 25,000 भागांवर 2.5 रुपये प्रमाणे प्रथम व अंतिम हप्ता मागविल्याबद्दल. मागल्यानंतर शेवटी काय मिळेल? मिळाले नोंद बँक खाते नावे. बँक खाते नावे समभाग आहे ना, तो समभाग प्रथम व अंतिम हप्ता खात्याला. हे मागविल्याबद्दल आहे, मिळाल्याबद्दल आहे. मग मागविल्याबद्दल 62,500 मागलेत. आता इथे मिळायच्या नोंदीमध्ये काही पैसे मिळणार नाहीत. इथे सांगितले ते 2,500 लोकांना हा हप्ता दिला नाही म्हणा. मला सांगा, कंपनीनं सगळ्याला मागला सगळ्याला, पण 2,500 लोक देणारच नाहीत म्हणा कंपनीकडे. मग देणार नाही ते इथं 2,500 लोकांचे पैसे येतील का? 25,000 लोकांना कंपनीनं मागला, पण त्याच्यापैकी 2,500 लोक कंपनीकडे देणार नाहीत. मग जर 2,500 लोक जर देणार नसतील तर आपण 2,500 लोकांचा इथं पैसा कमी करू. इथं सांगितलं बघा 2,500 समहक्क भागावरील प्रथम व अंतिम हप्ता मागणी सोडून, म्हणजे 2,500 लोकांचे सोडून अन्य सर्व रकमाच काय झाल्या मला मिळाल्या. मला सांगा इथं 2,500 लोक देतील का? त्यांचा तो सोडून म्हणते. मग 2,500 लोक देणार आणि त्याचे कट करून बाकीचे पैसे मिळतील ना. तुम्ही मागले किती होते? पुऱ्या 25,000 लोकांना किती मागलेत? 62,500. मग हे बघा, मागणी केलेली रक्कम 62,500, पण त्याच्यापैकी 2,500 लोक हा हप्ता देणार नाहीत. हा हप्ता देणार म्हणजे हप्ता किती रुपयाचा? 2.5 रुपयाचा. तर 2,500 लोक 2.5 रुपये देणार नाहीत. 2,500 लोक 2.5 रुपये देणार नाहीत. तुम्हाला आम्हाला 2.5 न जमणार सर, आम्हाला 5 न करून दाखवा, नंतर अर्ध. तर ते तुमची इच्छा. 2.5 न करण्याऐवजी मग 5 न करा. 5 न केल्यावर याच्या गुणाकार केला तर 0 0 5 5 25 ला 5 ह्याच्या 2 5 2 10 2 12 12,500 वाले. 12,500 किती न वाले? 5 न. तुम्हाला 2.5 न पाहिजे. 2.5 न पाहिजे म्हणजे याचा अर्ध म्हणजे काय? 6,500 6,250. 12,000 4 ते 6,000 500 4 ते 250. 6,250. मला सांगा 2,500 लोक त्यांनी 2.5 रुपये देणार नाहीत. 2.5 रुपये देणार नाहीत म्हणजे त्यांना एवढी देणार नाहीत. 6,250 रुपये त्यांना देणार नाहीत म्हणजे त्यांचा पैसा मिळणार नाही. मग तुम्ही मागला किती होता? 62,500 सगळ्याला म्हणजे कोणा पुऱ्या 25,000 लोकांना. पण त्याच्यापैकी एवढे पैसे मिळणार नाहीत आपल्याला 2,500 लोकांचे. एवढे मिळणार नाहीत, एवढे काढून टाकूत बाजूला. मागले होते एवढे मिळणार नाहीत. बाकी मिळालेला आकडा निघेल मग 0 10 5 गेले 5, इथं उरले 4 4 मधून 2 गेले 2 2 मधून 6 जात नाही तिथं पाठवा. 12 तून 5 6 गेले 5, इकडे गेला राहिला 5. एवढा मिळाला 55,250. किती मिळेल? 55,250 रुपये. ना 6 येतील 56,250. किती येतील? 56,250. म्हणजे आपण मागले होते 62,500 पुरे, त्याच्यापैकी 2,500 लोक देणार नाहीत. मग 2,500 देणार तर 2,500 आपण काढून टाकले तर 56,250 तरी मिळतील तिथं. ठीक आहे. याचं स्पष्टीकरण काय होईल? याचा असेल 25,000 लोकांना 2.5 रुपये प्रमाणे प्रथम व अंतिम हप्ता मागितल्याबद्दल इथं राहील. आता त्या 25,000 पैकी 2,500 लोक देणार नाहीत. मग 25,000 पैकी 2,500 लोक जर देणार नाहीत तर 22,500 लोक दिलेत. इथं राहील मग 22,500 लोकांचा किंवा 22,500 भागांवर 2.5 रुपये प्रमाणे प्रथम व अंतिम हप्ता मिळाल्याबद्दल. ठीक आहे. तर लक्षात ठेवा. आता पुस्तकामध्ये ह्याची एंट्री थोडी वेगळी दिली आहे. ही बी एंट्री चालते या पुस्तकात सांगितलं चालते की नाही? तर बघा 6 नंबरची नोंद आहे. हा हेच गणित होतं. तेच होतं. बघा पुस्तकामध्ये ही एंट्री केली त्यांनी. ही जरी एंट्री केली असेल तर 6 नंबरची एंट्री इथं काय सांगितलं बघा नोट टिप मध्ये.
नोंद क्रमांक 6 जे आहे ते प्रथम व अंतिम हप्ता याची जी मिळाल्याची नोंद आहे ती अशी पण करता येईल. अशी म्हणजे काय, बँक खाते नावे आणि समभाग प्रथम व अंतिम हप्ता खाते जमा 56,250 56,250 आपण हीच केली येत आहे. बँक खाते नावे समभाग प्रथम व अंतिम हप्ता खाते जमा 56,250 56,250 म्हणजे तुम्ही ही जरी नोंद घेतली तरी काही चुकणार नाही, गणित करेक्ट आहे. आणि तुम्ही ही जरी नोंद केली तरी काही अडचण नाही. याच्यामध्ये जे फक्त बुडिलेले पैसे आहेत त्या 2,500 लोकांना 6,250 त्याला बी उल्लेख केलाय. असा उल्लेख करून घेतलं तरी चालेल, नाही उल्लेख केला तरी चालेल, काही अडचण नाही. तर तुम्ही हे लक्षात राहू द्या. ओके, आता याच्यामध्ये एक ताळेबंद बनवा म्हणले, ते एक बघा. ताळेबंद बनवायला एक सांगितले तुम्हाला. अगोदर मी 2-3 गणितात ताळेबंद बनवून दाखवला. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त मी 2-3 पद सांगायला नेहमी काय घ्यायचे ते. ताळेबंदामध्ये फक्त आणि फक्त एक 2-3 पद घेतले जातात भाग विक्रीच्या. हो काय, ताळेबंद ही देयता रक्कम, संपत्ती रक्कम, याला लॅबिलिटीज अमाऊंट, असेट अमाऊंट म्हणतात. ताळेबंद कालही सांगितलं, आताही सांगतो. 2च पद येतात मेन. इकडे येते भांडवल, इकडे येते आपण अंतिम खाते शिकले ते, इकडे भांडवल इकडे बँक. गणित जर वाढाव्याचं असेल प्रव्याजीचं, इकडे प्रव्याजी कसरीवरला असेल तर इकडे कसर. आज वाढावा बी नाही म्हणजे प्रव्याजी बी नाही कसर बी नाही. तर इकडे येईल भांडवल, इकडे येईल कोण, बँक. आणि त्या भांडवलामधून जर काही पैसे बुडणार असतील, ते आता 2,500 लोकांना बुडिले ना, तसं असेल तर ते पैसे त्याच्यातून वजा होतील, तेवढं लक्षात राहू द्या. तर बघा, इकडे येईल बँक, इकडे येईल भाग भांडवल. बस एवढंच बघायचं आणि घेऊन टाकायचं. आता इथे बँक आहे, कुठं कुठं बँक आहे ते बघा. बँक आहे, आकडा आहे 75,000 एक, साईडला लिहून घेतो 75,000 एक. पुढे इथं नाही, इथं नाही, इथं बँक आहे. इथं 1,12,500 एक लिहू, 1,12,500. इथं नाही, पुन्हा इथे एक बँक आहे 56,250, ते 56,250. तर तिन्हीची बेरीज बँकेला किती वाली? 0 5 5 आणि 2 7 ला 7, 5 आणि 2 7 7 आणि 7 13 13 3 हाताला 1 7 आणि 1 8 आणि 1 9 9 5 14 4 हाताला 1 1 आणि 2 2,43,750 या बँकेच्या पुढे. तर 2,43,750 बँकेला. चला, बँकेचं 2,43,750 झालं. आता बघू भांडवल. इतक्यात भांडवल कुठं आहे बघायचं, याच्यात नाही, इथं आहे भांडवल. भांडवलाच्या पुढे 62,500, साईडला लिहून घेतो 62,500. इथं आहे भांडवल 1,25,000, तर ते 1,25,000. इथं नाही, इथं आहे भांडवल 62,500, तर पुन्हा 62,500. इथं आहे का, नाही, 3 जागी होतं, तिन्हीची बेरीज 0 0 5 आणि 5 10 0 हाताला 1 2 आणि 1 3 3 आणि 2 3 आणि 5 8 8 आणि 2 10 0 हाताला 1 6 आणि 1 7 7 आणि 2 9 9 6 15 15 5 हाताला 1 1 आणि 1 2 2.5 लाख व्हायलेत. मला सांगा भांडवलाचे किती व्हायलेत? 2.5 लाख. इथे लिहितो 2.5 लाख. तुम्हाला शास्त्र बेरीज तर मॅच नाही गेली. तर याच्यामध्ये जे पैसे बुडवलेत त्या व्यक्तीनं ते एक बघतात. तर मला सांगा त्या व्यक्तीनं आपले किती रुपये बुडवलेत रे? 2,500 लोकांना बुडले ना शेवटचा हप्ता हा. हे 2,500 व्यक्तीनं हे हप्ता दिला नाही, म्हणजे प्रथम हप्ता म्हणजे 2.5 रुपयाचा. तर ते 2.5 रुपयाचा दिला नाही. तर इथं बघा, मागला होता एवढा, मिळाला फक्त एवढा. तर 62,500 मागले होते आणि 56च मिळाले, म्हणजे मध्ये दोघांचे कमी पैसे मिळाले ना 6,250. तर 6,250 कमी मिळाले. ते कसे मिळाले ते लावलं होतं, लक्षात ठेवा हिसाब. ते कसं सांगितलं होतं, 5,000 2,500 लोकांनी 2,500 लोकांनी 2.5 रुपये कंपनीला दिले नव्हते ते हप्त्याचे. याचा हिसाब जर केला आपण, त्याचे उरले 6,250. हा दिला का त्यांनी? मग नाही, याला म्हणायचं थकीत हप्ता. थकीत म्हणजे बुडलेला हप्ता. तर हे मायनस करायचे इथून, मग वजा थकीत हप्ता कितीच आहे? 6,250. त्याच्यातून मायनस करायचे 6,250. मग या भाग भांडवलाच्या 2.5 लाखातून हे 6,250 गेले. 2.5 लाखातून एवढे वजा केले तर उरतात बाहेर 2,43,750. शेवटी बेरचा मग 2,43,750 2,43,750 आला ताळेबंद. हा बघा, इथं सांगितलं ताळेबंद तसा. भाग भांडवल 2.5 लाख, इकडे बँक 2,43,750, त्याच्यातून थकीत हप्ता 6,250 काढून बाकी टोटल बेरीज. ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी गणित काय झालं, संपलं.